हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे. टमाटा घेतलाय, लसूण बारीक कट करून घेतलाय, अद्रक घेतलंय किसून छान, एक उभा कांदा कट करून घेतलाय आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ते इथे मी एक डब्बा तांदूळ घेतलेले आहे छान. ते तांदूळ आपण साईडला ठेवूया. तर इथे पाहू शकता मी ओला वाटाणा घेतलाय 1 वाटी आणि वाटाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा. तर तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले 3 पाण्याने बघा हे. तर आता आपण रेसिपीकडे वळूया. इथे मी कुकर ठेवलेला आहे. कुकर आपला छान गरम झालेला आहे बघा. तर त्याच्यामध्ये मी साधारण 1.5 पळी मी तेल टाकून घेतलेले आहे. तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा. एक चमचा मोहरी टाकायची आपल्याला. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ कुठून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा. तर मोहरी बघा आपली छान तडतडली. त्याच्यामध्ये आपल्याला थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. आपलं जिरं छान फुललं की 2 तमालपत्र घेतलेत मी, तेजपत्ता ते टाकून दिलंय मी. लसूण टाकलाय बारीक कट केलेला आणि एक कांदा मी उभा कट करून घेतला होता, ते बारीक कट करून तो ह्याच्यात आपल्याला टाकून द्यायचा आहे बघा. तर हे छान हलवून घ्यायचे आपल्याला कांदा. त्याच्यानंतर मी एक टमाटा घेतला होता मोठा बारीक कट करून, तो पण ह्याच्यात टाकून द्यायचे आपल्याला आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने छान मिक्स करायचे. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे शेंगदाणे मी घेतलेले आहेत. हे भाजलेले शेंगदाणे आहेत. ते थोडेसे शेंगदाणे टाकलेत आणि अद्रक मी किसून घेतलं होतं थोडं, ते पण ह्याच्यामध्ये मी टाकले. अद्रकनी खूप छान भाताला एकदम मस्त स्मेल येते आणि खायला पण टेस्टी एकदम लागतो. त्याच्यामुळे अद्रक तुम्ही टाकीत जा. ओला वाटाणा 1 वाटी घेतलेला, तो पण ह्याच्यात मी टाकलाय. ते सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर इथे मी मसाले घेतलेत बघा. हळद घेतली, किचन किंग मसाला घेतलाय, धना पावडर घेतली, कांदा मसाला घेतलेला आहे. हे सर्व मसाले आपल्याला परत एकदा छान हलवून घ्यायचेत बघा. जे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले ते तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये आता टाकून द्यायचेत सर्व. तांदूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व परत एकदा छान हलवून घ्यायचे बघा. छान हलवून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. मी भरपूर बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली. कोथिंबीर आवर्जून टाका, खूप छान भाताला टेस्ट येते कोथिंबीरनी. हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. मी 1 डब्बा तांदूळ घेतलं होतं, तर आपल्याला इथे 2 डब्बे पाणी टाकायचे बघा. म्हणजे भात आपला खूप छान होतो, परफेक्ट होतो. आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे बघा. मैत्रिणींनो, टाइम लागत नाही बिलकुल. वाटाणा भाताला खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय आणि झटपट होणारी रेसिपी ही नक्की ट्राय करा. घरात सगळ्यांना आवडणं असा भात आहे हो. तर आपल्याला काय करायचं, आता झाकण लावायचे आणि 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्यात. 3 शिट्ट्यामध्ये आपला भात छान मस्त शिजतो. तर पाहू शकता आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालाय आपला. तर आपण झाकण खोलून बघूया आपला भात झालाय का. पाहू शकता मैत्रिणींनो, भात एकदम मस्त झालेला आहे. खूप छान झालाय बघा, मोकळा फडफडीत असा. पाण्याचं प्रमाण बरोबर टाकलं की भात अगदी छान होतो. ही रेसिपी माझी आवडली असेल तर मला लाईक, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका.
अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय.